ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी कॅश बॉम्ब टाकलाय। व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय, पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत, व्हिडिओतील आमदार कोण, असा सवाल दानवेंनी उपस्थित केलाय। आता पुन्हा एकदा हा कॅश बॉम्ब टाकलाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय अपडेट्स आहेत याबाबतचे? सुवर्ण, अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलेलं आहे, ज्या ट्विटमध्ये 3 व्हिडिओ त्यांनी शेअर केलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये नोटा दिसत आहेत आणि त्यावर मजकूर लिहिलेला आहे की एकीकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, वेगवेगळी मागणी विरोधी पक्षाकडून केली जाते, मात्र त्या शेतकऱ्यांना पैसे द्यायला नाहीत आणि दुसरीकडे तुमच्या आमदाराकडे इतक्या मोठ्या नोटांचे गड्डे म्हणजे नोटाची बंडल आली कुठून, असा एक मेसेज त्यांनी टाकलेला आहे आणि त्यामुळे आता मोठं गोंधळ उठण्याची शक्यता आहे। इतक्या मोठ्या नोटांची बंडल बॅग कुठून आली होती आणि कुणाकडे आहे, ते आमदार कोण आहे, याचं उत्तर फडणवीस आणि शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी द्यावं, असं त्यांनी त्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे। थोड्याच वेळात या संदर्भातला ते पूर्णतः डिटेल्स देतील, मात्र सध्या तरी या ट्विटमुळे अधिवेशनात अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे। अगदी वेळ अधिवेशनात आज हाच मुद्दा जोरदार गाजणार असं दिसतंय माधव। अर्थात गेल्या काही महिन्यांपासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांना मदती संदर्भात विरोधी पक्ष आणि रान उठवलं होतं, सोबतच कर्जमाफी करावी अशी मागणी केली जात होती। पण अशा स्थितीमध्ये राज्य सरकारकडून आम्ही वेळ आली त्यावेळेस तो निर्णय घेतला जाणार आहे आणि त्या निर्णयावर आहोत असं सांगितलं जातंय। या दोन्ही बाजूवरून हा जो ट्विट आहे, या ट्विटमध्ये नोटांची बंडल असलेली बॅग, त्याबरोबर तिथे बसलेला व्यक्ती, असा तो सगळा मजकूर आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे। अर्थात आता या नोटांचे बंडल कोण्या आमदाराचे आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, त्याचा तपशील आणखी समोर आलेला नाही, मात्र या तपशिलामुळं, या सगळ्या बाबीमुळं आता नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक नवा विषय चर्चेला येणार आहे आणि विशेष म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला पैसे नाहीत आणि दुसरीकडे राजकारणाकडे, आमदारांकडे, सत्ताधारी असतील सत्ताधाऱ्यांकडेच त्यांचा रोख आहे, सत्ताधाऱ्यांकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो आणि संतापाची एक लाट लोकांमध्ये निर्माण व्हायला तयार होते। त्या दृष्टीनंच अंबादास दानवे यांनी हे ट्विट केलेलं आहे। अगदी बरोबर आहे। काही महिन्यांपूर्वीच ठाकरे सेनेचेच खासदार संजय राऊत यांनी संजय शिरसाटांचा पैशांसोबतचा व्हिडिओ ट्विट केला होता आणि आता ठाकरे सेनेचेच अंबादास दानवे यांनी आणखी एक हा व्हिडिओ ट्विट केला। हा कॅश बॉम्ब त्यांनी टाकलाय, याचे पडसाद तर आपल्याला आज नागपुरात उमटताना दिसणारच आहेत। मात्र विरोधक कशा पद्धतीने आता सरकारला सळोखेपळो करून सोडतील माधव? अधिवेशन या मुद्द्यावर नक्कीच गाजणार आहे, कारण हा विषय अत्यंत गंभीर आहे, कारण शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी पैसे नाहीत आणि आमदारांकडे बंडल, असा हा मजकूर असल्यामुळं हा महाराष्ट्रासाठी अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे। शेतकऱ्यांनी जी मागणी सातत्याने केली होती त्या मागणीच्या दृष्टीने विचार केला नाही। विशेष म्हणजे अधिवेशन कालपासून सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जे चहापाण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यावर बहिष्कार टाकत विरोधी पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, शेतकऱ्यांना मदत केली जात नाही आणि तो मुद्दा प्रकर्षाने आम्ही अधिवेशनामध्ये मांडू, असं सगळ्याच नेत्यांनी सांगितलं होतं आणि त्या दृष्टीनं पहिला दिवस, कालचा दिवस चर्चेविना गेला, कारण श्रद्धांजली पण कार्यक्रमानंतर स्थगित झालेलं होतं। त्यानंतर आता मात्र ज्यावेळेस हे अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस हा पहिलाच मुद्दा गाजेल आणि विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून या सगळ्या मुद्द्यांवर अधिक चर्चा केली जाईल असं दिसतं आहे। गदारोळ नक्कीच होणार आहे, कारण राजकारणाकडे एवढ्या मोठ्या नोटा येतात, बंडल येतात, ती कुठून येतात, मग शेतकऱ्यांच्या पदरात का पाडत नाही। विशेष म्हणजे शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट झाली असं वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं आणि त्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता हे अधिवेशन या पहिल्या विषयावरून गाजील आणि त्या दृष्टीनेच अंबादास दानवे यांनी ट्विट केलं असावं अशी शक्यता दिसते आहे। अगदी बरं, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांना खरं तर अधिवेशनात मिळेल का याची उत्सुकता सुद्धा आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही बातमी सांगूयात माधव। आमदार अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकलेला आहे। अधिवेशन काळातच त्यांनी अशा पद्धतीनं कॅश बॉम्ब टाकलाय। व्हिडिओ ट्विट केलेले आहेत त्यांनी, 3 व्हिडिओ ट्विट केलेत, त्या 3 व्हिडिओमध्ये पैशांची गड्डी दिसतीये। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत, असा सवाल अंबादास दानवे यांनी या
व्हिडिओ ट्विट करत विचारलं आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या प्रश्नाचं उत्तर मिळणार का, की मग नेमकं सरकारकडून काय केलं जातं याची उत्सुकता आहे. तर याआधी संजय शिरसाट यांचा सुद्धा पैशांची बॅग बाजूला घेऊन फोनवर बोलत असतानाचा एक व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीच संजय राऊत यांनी ट्विट केला होता. आणि त्यानंतर आता अंबादास दानवे यांनी अगदी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी अशा पद्धतीचा व्हिडिओ ट्विट केलाय. अगदी 20 मिनिटांपूर्वीच अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय. पुन्हा एकदा बघूया आपण हा व्हिडिओ. या व्हिडिओतले आमदार कोण असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेला आहे. ट्विट बघा त्यांनी काय केलेलं आहे. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसे नाही, बाकी सगळं ओके आहे. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी. हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत?